Good morning to all students. We are discussing about pollution and we have three types of pollution, that is air pollution, water pollution and soil pollution. From that we are discussing about air pollution and which is harmful to living organism, that is the contaminated air by the harmful substances like smoke, we can say so many radiations and other particulate matters. Now we are in a previous class we discussed about causes of air pollution. कॉजेस बघत असताना आपण नॅचरल कॉज आणि मॅनमेड कॉज अशा दोन प्रकारच्या कॉजेस सांगितलेल्या आहेत. या कॉजेसमध्ये पहिलं जे होतं वोल्कॅनिक इरप्शनच्या कॉजेस आहेत, म्हणजे वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटी जिथं ज्वालामुखीचा स्फोट होतो तशा ठिकाणी अशा काही गॅसेस ज्या आहेत त्या रिलीज केल्या जातात आणि त्यांच्यामुळं एन्व्हायरमेंटल म्हणजे एअर जे आहे ॲटमॉस्फिअर जो आहे तो पोल्युटेड होतोय आणि ह्यांनाच आपण म्हणतो पोल्युटन्स. पोल्युटन्सला आपण डिफाईन केलं होतं फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग ऑन पोल्युशन किंवा फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल टू कॉज अ पोल्युशन आर कॉल्ड पोल्युटन्स. मग पोल्युटन्स असे असतात. आता अर्थक्वेक जो आहे हा एक नेक्स्ट जो आहे तो नॅचरल कॉज आहे. याच्या ड्युरिंग द अर्थक्वेक आपल्याला जेव्हा लँडचं जे आपल्याला दिसतं की अशा प्रकारे जमीन चिरली जाते, त्यामधून बऱ्याचशा टॉक्झिक गॅसेस ज्या आहेत किंवा हीट जी आहे ती बाहेर पडती आणि अशा कंडिशन्समध्ये काय होत असतं की आपल्याकडं बऱ्याचशा वॉटर वेपर्स ज्या आहेत पार्टिकल्स आहेत त्या रिलीज केल्या जातात ड्युरिंग द अर्थक्वेक. आपण इथं वॉटर वेपर्स ज्या असतील, अजून काय काय रिलीज होतं, वॉटर वेपर्स, टॉक्झिक गॅसेस एक्सेट्रा, अशा काही टॉक्झिक केमिकल्स मटेरियल्स जे आहेत त्या रिलीज केल्या जातात ड्युरिंग द अर्थक्वेक. आता या जर गोष्टी होत असतील मग ह्याचं कॉज काय, हे कुठं जाणार, हे टॉक्झिक गॅसेस एअरमध्येच मिक्स होतील, हे पण जाऊन एअरमध्येच मिक्स, म्हणजे एअरमध्ये काहीही मिक्स हो, एअर प्लस समथिंग आपण म्हणू मायक्रोब्स असतील किंवा आपण म्हणू ऑर इथं ऑर घेऊ आपण, मायक्रोब्स असतील किंवा पोल्युटंट्स असतील अदर पोल्युटंट्स. तर यांना अशा प्रकारच्या एअरला आपण काय म्हणतो, अशा प्रकारच्या एअरला म्हणतो कंटामिनेटेड एअर. कंटामिनेटेड एअर म्हणजे कंटामिनेट झालेली आहे. याच्यामध्ये आता पोल्युटंट्स सांगतोय पण आपण बघतो की मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळं देखील बरंचसं पोल्युशन आपल्याला ह्या नॅचरल कॉजमध्ये पाहणारच आहोत. पण आता काय म्हणतोय की पोल्युटंट्सचं मिक्सिंग होणं विथ एअर, दॅट इज कॉल्ड कंटामिनेटेड एअर. आणि ह्यामध्ये दोन्हीमध्ये आपल्याला दिसतोय की इथं काही टॉक्झिक गॅसेस इथं वोल्कॅनिक इरप्शन्स थ्रू रिलीज करतायत, इथं पण वॉटर वेपर्स रिलीज होत आहेत, टॉक्झिक गॅसेस रिलीज होत आहेत. तर अशा प्रकारच्या काही वेस्टमुळं, त्याला आपण पॉयझनस गॅसेस देखील म्हणू शकतो, तर याच्यामुळं एअर पोल्युशन होतो. आणि आता थर्ड जो नॅचरल कॉज आहे आपल्याकडं तो म्हणजे सायक्लोन्स अँड स्टॉर्म्स. ओके, स्टॉर्म्स जे असतात तर डस्ट स्टॉर्म्स देखील म्हणू शकतो, ज्या आपण डस्ट पार्टिकल्स वगैरे ज्या असतात या एअरमध्ये डिस्पर्स होणं, दॅट इज कॉल्ड डस्ट स्टॉर्म्स देखील म्हटलं जातं. सायक्लोन ज्याला आपण चक्रीवादळ असं म्हणतो, काय म्हणतो याला, चक्रीवादळ येत असतो. आपण बऱ्याचशा वेळा ऐकलं असेल, न्यूज वगैरे पाहिली असेल की आपल्या ज्या समुद्रकिनारी जे सिटीज असतात, लाईक चेन्नई आहे आपल्याकडं, मद्रास असतील ह्या किंवा केरळचा बराचसा पार्ट, मुंबईचा असेल, कोकणचा बराचसा भाग, समुद्राच्या किनारी असणाऱ्यांना ह्या सायक्लोनला बऱ्याच वेळा फेस आउट करावा लागतो. तर त्या सायक्लोन थ्रू काय होतं, त्या सिटीमध्ये त्या आसपासचा जो एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये काय होतं, सायक्लोन्स थ्रू बऱ्याचशा डस्ट पार्टिकल्स होतात, बऱ्याचशा वेस्ट प्रोडक्ट्स ज्या आहेत त्या एअरमध्ये रिलीज केल्या जातात, म्हणजे तिथं मिक्स होतात सगळ्या या डस्ट वगैरे. आपण म्हणू याच्या थ्रू काय काय रिलीज मिक्स होतं, डस्ट पार्टिकल्स ओके,
then we can say waste, garbage, अशा काही वेस्ट मटेरियल म्हणा, डस्ट पार्टिकल्स म्हणा, हे सगळेच्या सगळे जे आहेत एअरमध्ये मिक्स होतात आणि ह्या सायक्लोन्स थ्रू बऱ्याचशा केमिकल हजार्डस केमिकल्सचं पण मिक्सिंग जे आहे ते एअरसोबत होतं. दॅट इज कॉल्ड द कंटॅमिनेटेड एअर. आता हे 3 नॅचरल कॉज झाले. याच्यानंतर आणखीन कोणतं नॅचरल कॉज असू शकतं? याच्यामध्ये बघा मायक्रोब्सचं आपण या ठिकाणी जसं की आपण पार्थेनियम एक प्लांट सांगितला होता नॅचरल कॉजमध्ये, आठवते तुम्हाला, त्याला आपण काँग्रेस ग्रास म्हणतोय. काँग्रेस ग्रास, हे काँग्रेस ग्रास जे असते आपण त्याला गाजर गवत म्हणतोय. काय म्हणतो? गाजर गवत. याच्या पोलन ग्रेन्स, याच्या काय पोलन ग्रेन्स देखील हवेमध्ये डिस्पर्स होतात, पसरतात आणि ज्याच्यामुळं आपल्याला तिथं एअर पोल्युशन होतो आणि बऱ्याचशा डिसीजेस कॉज होत असतात. तर हे 3. याच्यानंतर दुसरा नॅचरल कॉज जो आहे नेक्स्ट याच्यानंतर तो म्हणजे आय थिंक 4th आहे ना, 4th, दॅट इज द फॉरेस्ट फायर. याला आपण मराठीमध्ये वनवा काहीतरी म्हणतोय आपण. जंगलामध्ये आग लागणे. ओके, अशा प्रकारला आपण वनवा काहीतरी म्हणतो, फॉरेस्ट फायर. आता फॉरेस्ट फायर म्हणजे जिथं आग लागलेली आहे, एखादा फॉरेस्ट आहे, खूप मोठी आग लागते. आय थिंक रिसेंटली आपण ऐकलं असेल, याच वर्षी 2020मध्येच आहे, ऑस्ट्रेलियामध्ये फॉरेस्ट फायर झालं होतं. एक आय थिंक 2 ते 3 मंथ बिफोर जर तुम्ही न्यूज पाहिली असेल तर खूप मोठं नुकसान झालं होतं त्या ठिकाणी. तर फॉरेस्ट फायरमुळं काय होतं, बऱ्याचशा आता त्या ठिकाणी त्यातल्या नॅचरल हॅबिटॅट्स ज्या आहेत डिस्ट्रॉय होतात. त्यांचं डिस्ट्रॉयमेंट तर होतंच, ॲनिमल्सचं नुकसान होतं, ॲनिमल्स ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय होतात. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एअर पोल्युशन त्याच्यामधून आपल्याला दिसतो कार्बन डायऑक्साईड रिलीज करतं, परत तिथं कार्बन मोनॉक्साईड पण रिलीज होतो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याचशा ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन्स ज्या आहेत त्या रिलीज होताना दिसतात. तर या सगळ्या टॉक्झिक गॅसेस ज्या आहेत आपण कम्प्लिटली यांना म्हणू दीज आर द टॉक्झिक गॅसेस आर रिलीज्ड इंटू द कुठं एअरमध्ये रिलीज केल्या जातात आणि यांच्यामुळं आपल्याला एअर पोल्युशन होताना दिसतो. ओके, परत हायड्रोजन सल्फाइड्स आपण म्हणू शकतो, सल्फर डायऑक्साईड, हे सगळे गॅसेस टॉक्झिक गॅसेस जेवढे आहेत ते तिथून रिलीज होतात आणि एअर पोल्युशन होत असतो. हे झालं 4थं कॉज, नॅचरल कॉज. याच्यानंतर 5th जो आहे आपल्याकडं नॅचरल कॉज तो म्हणजे फिफ्थ कॉज आहे बायोटिक एजंट्स और वी कैन से माइक्रोब्स. मायक्रोब्स ज्या आहेत, मायक्रोब्स कोणत्या कोणत्या, आता मायक्रोब्स त्यांना म्हणतो दोज ऑर्गॅनिझम हू कॅन नॉट सीन बाय आवर नेकेड आईज, दॅट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज मायक्रोब्स और मायक्रो ऑर्गॅनिझम, राईट. तर मग आपण ह्या मायक्रोब्सचं काय नुकसान होऊ शकतं एअरमध्ये. सपोज करा आपल्याकडं काही फंगी आहेत, फंगल स्पेसीज आपण सांगितलं होतं की फंगी ज्या आहेत त्या स्पोर प्रोड्यूस करतात, स्पोर्स तयार करतात आणि त्यांचं रिप्रोडक्शन जो आहे या स्पोर्सच्या मार्फत होत असतं. स्पोर्स काय करतात, एअरमध्ये डिस्पर्स केले जातात. आता पण जर आपण एअरमध्ये पाहिलं, आता जरी आपल्याला पाहिलं आपण बॅक्टेरिया, काही बॅक्टेरियल स्पोर्स दिसतात किंवा
काही फंगल स्पोर्स आता देखील आपल्या समोर आता मी इथं आहे तर माझ्या आसपास बऱ्याचशा स्पोर्स इथं अवेलेबल असतात. म्हणजे एअर पोल्युशन जे आहे नॉट ओन्ली द व्होल्कॅनिक अर्थक्वेक किंवा आपण म्हणू फॉरेस्ट फायर किंवा सायक्लोन यांच्याशिवाय देखील या बायोटिक एजंट्स म्हणजेच या मायक्रोब्सच्या प्रोडक्शनमुळं त्यांनी जे स्पोर्स प्रोड्यूस केल्या त्यांचं पॉप्युलेशन वाढवण्यासाठी त्याच्यामुळं पण जे आहे एअर कंटामिनेट होते आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा डिसीजेस कॉज होत असतात. एअर स्पोर्स आपण म्हणू इथं dispersed into the air. Spores are dispersed into the air, may cause diseases. बऱ्याचशा डिसीजेस होऊ शकतात. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही प्लांट्स आहेत. प्लांट्स लाईक कोणता प्लांट सांगितला होता मी तुम्हाला? पोलन ग्रेन्स. त्यांच्यामुळे जे आपल्याला नुकसान होतं तो कोणता होता? कोणता प्लांट? काँग्रेस ग्रास. आपल्याकडं प्लांट लाईक पार्थेनियम हे त्याचं सायंटिफिक नेम आहे, लक्षात ठेवायचं. पार्थेनियम दॅट इज काँग्रेस ग्रास. काँग्रेस ग्रासच्या पोलन्स डिस्पर्स्ड इंटू द एअर दॅट कॉज CAUSE कॉज आहे. कॉज मेनी डिसीजेस. ओके, हे सगळे आहेत आपल्याला पोल्युटन्स. एअर पोल्युटन्स म्हणून आपण त्यांना. एअर पोल्युशन कॉज करण्यामध्ये यांचा हात असतो. एक थोडक्यामध्ये जर म्हटलं तर हे सगळे रिस्पॉन्सिबल आहेत. राईट. सो दीज ऑल आर द नॅचरल कॉजेस ऑफ एअर पोल्युशन. नाव वी आर मूविंग टुवर्ड्स द man-made or artificial causes. त्यामध्ये फर्स्ट मॅनमेड कॉजेसमध्ये फर्स्ट आहे फ्यूल. ओके, फ्यूल काय असतो? फ्यूल इज अ काइंड ऑफ लिक्विड फॉर्म ऑफ मटेरियल or solid form of material that useful for the many purposes, like we can use the fuel in our vehicle movement, vehicular fuel, and we can say transportation of solid fuel, that is coal. ओके, या सगळ्या बऱ्याचशा फॉर्म्स आहेत आपल्याकडं अवेलेबल फ्यूलच्या. फ्यूल काय आहे मग? फ्यूल जो असा इंधन आहे जो आपल्याला बऱ्याचशा घरगुती कामं असतील किंवा आपल्या ज्या मोटर बाईक्स वगैरे असतील यांच्या मुवमेंटसाठी बऱ्याचशा कंपनीजमध्ये देखील त्यांचा यूज केला जातो. इवन आपल्याकडं अगोदरच्या ज्या ट्रेन्स असायच्या त्या कोलवरती चालायच्या. बऱ्याचशा युजेस आहेत. आजही आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी या कोलचा वापर करतोय. सो हिअर काय असतं? फ्यूलला जेव्हा आता इलेक्ट्रिसिटी आजही प्रोड्यूस केली जाते कोलच्या मदतीनं, तेव्हा बर्निंग होती. तर आपण म्हणू इथं फ्यूलचं बर्निंग ऑफ कोल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, बस झालं. या काही फ्यूल्स आहेत ज्यांचं बर्निंग केल्यामुळं
आपल्याला टॉक्झिक गॅसेस रिलीज होतात. टॉक्झिक गॅसेस कोणत्या परत आपण जाणार. कार्बन डायऑक्साईड हे एक सगळ्यात मेजर पोल्युटंट म्हणू आपण याला. कार्बन डायऑक्साईड्स, देन कार्बन मोनॉक्साईड असतात. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामधून निघताना दिसतात नायट्रोजनच्या ऑक्साईड्स असतात. ओके, त्याच्यानंतर असतील सल्फर डायऑक्साईड्स. ओके, बऱ्याचशा पोल्युटंट्स ज्या आहेत त्या रिलीज केल्या जातात, आर रिलीज्ड इंटू द एअर, आणि मग ते कारणीभूत ठरतात पोल्युशन घडून आणण्यासाठी. म्हणजे पोल्युशन घडण्यामागे फ्यूलचं जेव्हा आपण बर्निंग करतो, फ्यूलला जेव्हा आपण ॲज अ इंधन म्हणून वापरतो, तर या सल्फर डायऑक्साईड वगैरे जे आहेत, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, या सगळ्या ज्या पोल्युटंट्स आहेत हे सगळे रिलीज केल्या जातात एअरमध्ये आणि एअरचं पोल्युशन होत असतं. ओके, सो आजच्या पुरतं आपल्याला इथं थांबावं लागेल. याच्यानंतरचं जे आहे मॅनमेड कॉज आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहूया.